नमस्कार, मी हेमंत जगताप। आज आपण मांडकी तालुका पुरंदर या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं गेल्या वर्षीपासून आपण 2 वर्ष झालं केरन टेक्नॉलॉजी देतोय। त्या माध्यमातून इथं काय आपले शेतकरी इथं आज त्यांनी गेल्या वर्षीपासून एक ऊसाचा उच्चांकी विक्रम प्रस्थापित केला आहे। त्याच्यामध्ये मोरे साहेब आहेत 110 टनापासून आत्ता चालूला गायकवाड साहेब आहेत 106 टन, 102 टन, 104 टन अशा पद्धतीचे। आणि याच आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ते सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक विश्वासाबा जगताप आणि त्यांचा हा प्लॉट आहे। इथं त्यांचे पुतणे कारखाना प्रतिनिधी म्हणून रणजित जगताप काम पाहतात आणि त्यांचा हा प्लॉट आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आपली केरन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया याच्यामध्ये त्यांना काय काय बदल जाणवला। नमस्कार। नमस्कार, माझं नाव रणजित शंकर जगताप। मला सांगा, इथं केरन टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही किती वेळा केलेला आहे? इथं मी 2 वेळाच केलेला आहे केरन टेक्नॉलॉजी। बरं, पण बाकीच्या क्षेत्रात मी 3 वर्ष झालं केरन टेक्नॉलॉजी वापरतो। त्याचा काय अनुभव आला तुम्हाला? जमीन भुसभुशीत होती, वापसाची ती जमीन ती एकदम फास्टमध्ये होती। आपण पाहू शकतोय, जर बघितलं तर दाखवताय का जरा मातीची पण अवस्था, सुपीकपणा जो आहे ही पूर्ण चोपन क्षेत्र आहे मला वाटतं। चोपन आहे जमीन, हां चोपन क्षेत्र आहे, पण अगदी भुसभुशीत त्याचा सामू जागेवरती आणण्याचा प्रयत्न केलाय। 2 वेळा वापर केलाय त्याचा। आपल्याला उत्पन्नात इथून मागं जो आपण खर्च करताय आणि उत्पन्न काढताय त्या तुलनेमध्ये उत्पन्नात काय बदल जाणवला? 20 ते 25 टनाने उत्पन्न वाढले। 20 ते 25 टनाने एक्स्ट्रा उत्पन्न वाढले। आता या आपण पाहू शकतोय, हा आपला ऊस तुटतोय, आता हार्वेस्टिंग चालू आहे। तर हा साधारण किती कांड्यावरती? 43 ते 44 कांडे आपण पाहू शकतोय, हा 43 ते 44 कांड्यावरती ऊस आहे। आपण इथं आबांना विचारूया। आबा, तुम्हाला तुमच्या गावामध्ये इथून पाठीमागे शेती करतात लोक, आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं असं ॲव्हरेज उत्पन्न निघत नव्हतं। आता एवढ्या 1-2 वर्षापासून जी स्पर्धा चांगली चालू झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, केरॉन टेक्नॉलॉजी आल्यापासून निश्चितच उत्पन्नात वाढ झालेली आहे। म्हणजे आता जे आपलं क्षेत्र पण जाग्यावरती येत आहे, मुळात आपला पाण्याचा pH वाढल्यामुळे जमिनीचा pH खराब झालेला आहे। बरोबर, तर त्याची रिडेव्हलपमेंट करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी तुम्हाला एकदम चांगली आहे। तर धन्यवाद आबा। 102 का 104 टनाचा त्यांचे आपण विचार ऐकूयात। नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव दीपक सावंत। मी या 8 साली ऊसामध्ये 102 टनाचं उत्पन्न घेतलेलं आहे। म्हणजे आता चालू ऊस तुटला तुमचा, त्यामुळे त्याला केरनचा वापर केला होता का? केरनचा एक वेळ वापर केला, एक वेळ वापर केला होता। आपण पाहू शकतोय इथं अशा पद्धतीत आतापर्यंत आपला ऊस किती तुटला? आतापर्यंत 2 खेपा पूर्ण आणि 1 टेलर। आणि हे क्षेत्र किती आहे आपलं? हे क्षेत्र आपलं तसं 7 बऱ्यावरती 1 एकर आहे। बर, आपला बांध आणि चारीचा प्रोग्राम सोडला तर 2 पान त्यात सोडलं तर 36 गुंठे भरते। म्हणजे आतापर्यंत 70 टनाच्या आसपास ऊस तुटलाय 70 टनाच्या आणि अजून किती 1 खेप भरल का? अजून 1 खेप भरत, म्हणजे 100 टनाच्या जवळपास तुम्ही जाताय 1 एकराच्या आतमध्ये। तर निश्चितच हे एक चांगल्या प्रकारचं रेकॉर्ड आपल्या या मांडकी गावामध्ये प्रस्थापित झालंय। तर इतर तुम्ही शेतकऱ्यांना या परिसरातल्या काय संदेश देतात? नाही ओरिकॅन आहे ना, आपल्याला 30 दिवसानंतर 2 लिटर याचे ड्रेंचिंग अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काय त्रासदायक नाही आहे। 30 दिवसानंतर 2 लिटर आणि ऊसाची बांधणी झाल्यानंतर तुमचं तणनाशक मारल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या फरकाने 2 लिटर असं 4 लिटर ओरिकॅन, म्हणजे आणि त्याच्यामुळं त्याची 1 फवारणी उत्पन्न वाढतंय। उत्पन्न 100% वाढते। 3 वर्ष झालं मी ओरिकॅनचा वापर करतोय। वेळात वेळ काढून आपण जे आपल्या शेतात आलेला रिझल्ट ती जे आपण आपल्या कंपनीला सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार। धन्यवाद।